उन्हाळ्यात कशा प्रकारचे कपडे वापरायचे आणि का? चला तर मग बघूया. नंबर 1, कॉटनचे कपडे. कॉटनचे कपडे म्हणजे ते तुमचा छान घाम शोषून घेतील आणि या कपड्यात घाम फार लवकर कोरडा होतो. त्यामुळे तुमचं शरीर घामाने जास्त भिजलेलं दिसत नाही. आता उन्हाळ्यात थोडेसे सैलसर कपडे घाला. त्याचं कारण असं की तुम्ही जर घट्ट कपडे घातले आणि घामाने ते भिजले तर ते अधिक घट्ट होतील आणि त्यामुळे तुमच्या त्वचेला श्वास घ्यायला मिळणार नाही आणि तुम्हाला इचिंग आणि जळजळ होईल. नंबर 2, शक्यतो प्लाझो किंवा कॉटनची लेगिन्स घाला, जेणेकरून त्वचेला श्वास घेता येईल आणि घामामुळे आपल्या प्रायव्हेट पार्टची जळजळ होणार नाही. नंबर 3, खूप महिलांना हा प्रॉब्लेम होतो. घामामुळे मांडीकडच्या त्वचेचं फार घर्षण होतं आणि मग तिथे खूप जळजळ होते. तर त्यासाठी कॉटनचे सायकलिंग शॉर्ट्स येतात, ते घालायचे. त्याने तुमच्या मांड्या घासल्या जात नाही आणि कॉटनच्या असल्या कारणाने त्या मांडीकडच्या साईडचा घाम छान शोषून घेतात. आणि या सायकलिंग शॉर्ट्स बऱ्याच साईजमध्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही स्वतःला हव्या तशा लहान मोठ्या घेऊ शकता. पण एकदम लहान साईजच्या सायकलिंग शॉर्ट्स घेऊ नका, कारण त्या थोड्या वेळाने खालून गोल गोल होत वर चढतात आणि आपल्याला अनकम्फर्टेबल करतात. त्यामुळे सायकलिंग शॉर्ट्स घेताना अशाच निवडा ज्या तुमच्या मांड्या घासण्यापासून तुमचं संरक्षण करतील. नंबर 4, उन्हाळ्यात कपड्यांचा रंग निवडताना फिकट रंगांचे कपडे निवडा, म्हणजे ते तुम्हाला थंड ठेवतील. कारण ते बहुतांश सूर्यकिरण परत वातावरणात परावर्तित करतात. दुसरीकडे डार्क फॅब्रिक ही किरणे शोषून घेतात, त्यामुळे उष्णता त्यात अडकली जाते. त्यामुळे तुम्हाला आणखीन गरम वाटतं. योग्य रंगाची निवड बरेच काही साध्य करू शकते. नंबर 5, खूप लोक गरमीपासून वाचण्यासाठी स्लीवलेस कपडे घालतात, पण त्याचा परिणाम असा होतो की तुमचे हात खूप जास्त उन्हामुळे टॅन होतात. तर हे टाळण्यासाठी फुल स्लीवचे कपडे घाला किंवा प्रॉपर सनस्क्रीनचा वापर करा. नंबर 6, उन्हाळ्यात शक्य असेल तर ओपन असलेले सँडल्स किंवा फुटवेअर्स घाला, म्हणजे पायाला आलेल्या घामामुळे कोणतीही ॲलर्जी होणार नाही, तसंच पायाला घाण वासही येणार नाही. पण तुम्हाला शूज घालणं कंपल्सरी असेल तर त्या आत कॉटनचे मोजे घाला. नंबर 7, भरपूर पाणी प्या, कारण घामावाटे आपल्या शरीरातील पाणी बाहेर जातं. त्यामुळे भरपूर पाणी आणि द्रवयुक्त पदार्थ खा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.